महत्त्वाची बातमी आहे। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय। वाशिम तालुक्यातील भटउमरा गावातील हा प्रकार आहे। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। शेतकऱ्यांचा आवाज जय महाराष्ट्रवर जय महाराष्ट्रच्या माध्यमातून आम्ही हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। या संदर्भात भटउमरा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर जवळजवळ जिल्ह्याभरात 88% पेरण्या पूर्ण झाल्या आहे। मात्र आता वाशिम जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी अडचणीत आल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येते। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यावर बोगस बियाणं आल्यामुळे या ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, मी सध्या वाशिम जवळ असलेल्या भटुमरा गावामध्ये, आणि या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आधी पेरणी केली होती। त्यानंतर त्याची उगवण क्षमता कमी असल्यामुळे, पेरलेलं उगवलंच नसल्यामुळे त्या ठिकाणी आता शेतकरी या ठिकाणी अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आधीची पेरणी आम्ही पाणी पडल्याच गुरुवार 25 तारीख पेरणी केली आणि बियाण अग्रवाल कंपनी चाललेलं आहे। तर आपण पहिलेच तर बियाण असं लोकांचे कर्ज काढून घेतलेलं बियाण, खत बी होतं। 3 बॅगा होत्या आपल्या, 4 एकर जमीन आहे आपल्याकडे। एक बॅग आम्हाला कमी पडल्याच्या घरचीच टाकली, पण ती चांगली निघली। घरची जे टाकली ते तरी चांगली निघली। जी बियाणं आणली होती बॅग ते बॅगा तिन्ही फेल गेल्या। कोणतं बी बियाणे घ्या, कोण्या कंपनीचं घ्या, ते फेलच आहे। याच्याकडे जर सरकारनं असं ध्यान जर दिलं की बियाणे कंपनी डबल जर येळ लागली आम्हाला पेरायची, याला जबाबदार सरकार आहे ना। याने जर कंपनीवर लक्ष दिलं, जर शेतकऱ्याचं बियाणे फेल नाही गेलं तर आम्हाला डबल पेरणी करायची येत नाही। आज रोजी जर एका एकराला जर पेरणी करायची म्हणलं तर 25,000 रुपये खर्च यायला लागला। डबल जर करायचं म्हणलं ते 50 व्हायला लागले। पैसा आणायचा कुठून एवढा? विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।